23 वर्षापासून मधुमेह असल्यामुळे आणि मधुमेहाच्या त्या वेगवेगळ्या विषयांवरच्या वेगळ्या अनेक उपचार पद्धतींचा मी स्वतः प्रयोग केले, आयुर्वेदाचे प्रयोग केले, होमिओपॅथीचे प्रयोग केले, ॲलोपॅथीची औषधं घेतली वगैरे अशा ह्याच्यातनं गेल्यामुळे आणि मध्यंतरीच्या काही काळामध्ये या डिसेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेला आपल्याकडे दत्त जयंतीचा उत्सव असतो आणि गेली 40 वर्षे मी गुरुचरित्राचं पारायण करतो आणि नेहमीप्रमाणे ते 7 दिवस मांडी घालून मांडी न मोडता ते पारायण चालत असतं. ह्यावेळेला 16 डिसेंबरला ते दत्त जयंतीचा उत्सव झाला आणि त्यावेळेला ज्यावेळेला लक्षात आलं की 7 दिवस संपल्यानंतर माझ्या डाव्या पायाच्या करंगळीजवळ आणि जवळच्या बोटावर चिखल्या झाल्या आणि त्या चिखल्यांचं रूपांतर हळूहळू जखमेत झालं आणि जखमेत झाल्यानंतर ती जखम चिघळायला लागली तर मी थोडंसं घाबरलो. मग मी सर्जन त्यांच्याकडे गेलो, डायबेटॉलॉजिस्टकडे गेलो. डायबेटॉलॉजिस्टने माझ्या त्या पायाकडे काही न बघता देखील फक्त अँटीबायोटिक्सच्या गोळ्यांचा मारा माझ्यावर सुरू केला. सर्जनकडे गेल्यानंतर ते ड्रेसिंग वगैरे करणार, मग याच्यापुढे मी काय आणखी काही करणार नाही, काही नाही वगैरे, फक्त जपावा, अशी वेळ नको यायला की तुम्हाला गँग्रीन होईल आणि मग आपल्याला ती बोटं कापावी लागतील, असा सर्जनचा सल्ला मिळाला. अशा याच्यामध्ये जवळजवळ 2.5 महिन्याचा काळ माझा गेला. जखम काही भरेना आणि महिना. माझा मुलगा मुंबईला असतो, त्याचे काही मित्र डॉक्टर्स आहेत तिथे आणि त्यांनी नंतर डॉक्टर अरुण बाळ म्हणून जे डायबेटिक फूड सर्जन आहेत आणि रहिरा हॉस्पिटलला काम करतात झाली, त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि मी शेवटी त्यांच्याकडे गेलो रेफरन्सला. त्यांनी ती जखम पाहिली. तिथे त्यांनी मला आर्टरीज डॉपलर टेस्ट करायला लावली. त्या जखमांचे त्यांनी एक्सरेज काढले आणि त्यातल्या त्या सुदैवाची बाब ती जखम हाडांपर्यंत पोहोचली नव्हती. मग त्यांनी त्याप्रमाणे कुठल्या पद्धतीने ड्रेसिंग करायचं, काय काळजी घ्यायची वगैरे सगळ्या सूचना दिल्या आणि त्याबरोबर मी सगळं तो पाहायला सुरुवात केली. आणि आम्ही तत्पूर्वी हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपीचा डॉक्टर भांबरेंकडे आम्ही मधुमेह मंडळाचा एक कॅम्प घेतला होता. आमच्या सभासदांना हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपीविषयी माहिती मिळाली होती, माहिती मिळवून दिली होती आणि मलाही ती माहिती मिळाली. मी तिथल्या डॉक्टर बाळ यांच्याशी त्यांच्याकडे, इथल्या सर्जनांकडे, त्यांच्याकडे दोघांकडे व मी हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी घेऊ का ही विचारणा केली. दोघांनी त्याची गरज नाही म्हणून मला सांगितलं. पण माझ्या मनात नाही इच्छा निर्माण की आपण ते सगळं पाहिल्यानंतर की ऑक्सिजन थेरपीचे काय काय परिणाम होतात ते सगळं बघितल्यामुळे मी आपणहून त्यांच्याकडे 15 दिवस कंटिन्युअस हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी दररोज 1.5 तास याप्रमाणे घेतली. आणि आश्चर्य असं की काही न करता म्हणजे नेहमीचं ड्रेसिंग वगैरे तेवढंच, फक्त काही ऑइंटमेंट असेल थोडंसं आणि डॉक्टर बाळांच्या सूचनेप्रमाणे पाय ओलावा करणं वगैरे ते सगळ्या बघून 15 दिवस ऑक्सिजन थेरपी घेतल्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की हळूहळू ती जखम भरते आणि त्याचबरोबर दोन्ही पायांमध्ये माझ्या म्हणजे ज्याला आपण रक्तप्रवाह म्हणतो, जो मधुमेहामुळे रक्तप्रवाहाला अडथळा येतो, तो रक्तप्रवाह देखील सुरू झाला आहे आणि ते जखम भरण्यास मदत होते. आणि 15 दिवसानंतर जेव्हा बघितलं ते सगळे आणि पुन्हा मी आता नुकताच डॉक्टर बाळांना तेच पाय दाखवण्याकरता जाऊन आलो. त्यांनी ते बघितले आणि त्यांनाही आश्चर्य वाटलं की एवढ्या थोड्या काळामध्ये तुमची जखम भरून आली की जी साधारण त्यांनी अपेक्षा केली होती की कदाचित काही दिवसानंतर ही दोन्ही बोटं आपल्याला कट करायला लागतील. आणि असं न होता त्यांनी नंतर तिथे मुंबईला एक फिट फर्स्ट क्लिनिक म्हणून एक आहे संस्था आहे, त्यांच्याकडे मला त्यावेळेला सुरुवातीला पाठवलं आणि त्यांनी एक विशिष्ट प्रकारचं एक मला फुटवेअर दिलं. त्या फुटवेअरमुळे काय झालं की माझ्या ज्या पायाला जखम होती तो पाय त्याच्यावर कधी प्रेशर येत नसेल आणि पाय असा आदंतरी राहिल्यासारखा होतो आणि त्या फुटवेअरची मला जखम भरण्याकरता खूप मदत झाली. आणि त्यांना आता जेव्हा बघितलं जाऊन आलं तर त्यांना आश्चर्य वाटलं की इतक्या कमी काळामध्ये तुमची जखम भरून आली आणि पुढे आपल्याला गँग्रीन होणं किंवा ते बोटं कापण्याची वेळ आली नाही. हे सिद्ध झालं फक्त केवळ की मी हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी 15 दिवस माझ्या मनाने घेतली म्हणून. नाशिकला या उपक्रमाची अत्यंत गरज आहे, कारण हे सगळे आमची वर्तमानपत्रात बातमी दिल्यानंतर जे लोक मला भेटून गेले त्यांचे पाय बघवत नव्हते, इतकी वाईट परिस्थिती त्यांच्या पायांची होती आणि सल्ला देणारं कोणी नाही, नुसती टोलवाटोली, मग हे करावं लागेल ते करावं लागेल, ती जखम 2-2 महिने चिघळत नाही, 3-3 महिने भरून येत नाही आणि तशा पद्धतीत त्या लोकांसाठी त्यांना मार्गदर्शन व्हावं म्हणून नवीन उपक्रम